नमस्कार. मी विनायक सावंत. आज आपणासमोर लाईव्ह येण्याचं कारण किंवा आपणासमोर येण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्याचं कारण अतिशय महत्त्वाचं आहे. ते म्हणजे की आपण आदरणीय पंतप्रधानजी यांच्याकडे एक महत्त्वाचा विषय होता. तो विषय आपण त्यांच्याकडं फॉरवर्ड केला होता आणि त्यामध्ये आपण अनेक गोष्टी होत्या. त्या संदर्भात आपण आदरणीय पंतप्रधानजी यांच्या कार्यालयाकडे आपण एक पत्रव्यवहार केला होता आणि त्या पत्रव्यवहार संदर्भात अतिशय महत्त्वाचा विषय होता की जे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जे 5 लाखाचा तुम्हाला आरोग्य विमा देतं, त्या संदर्भामध्ये 5 लाखापर्यंत म्हणजे एका कुटुंबाला वर्षाला. तर त्या संदर्भामध्ये अनेक अशी कुटुंब होती की जी काही राष्ट्रीय अन्न सुरक्षा यादीनुसार त्यामध्ये समाविष्ट ऑलरेडी करण्यात आली होती शासनाकडून, केंद्र शासनाकडून. परंतु अनेक अशी कुटुंब होती की ती कुटुंब त्या योजनेपासून वंचित राहत होती. त्याला काही टेक्निकली अडचणी असतील किंवा काही लोकांचे धान्य म्हणजे रेशन धान्य मिळते, ज्याला 12 अंकी नंबर आहे किंवा त्याचं कार्ड ऑनलाईन आहे किंवा ते राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये आहे. म्हणजे त्यामध्ये आपण बघू शकतो की PHH किंवा AAY असतील किंवा पिवळं रेशन कार्ड असेल म्हणजे पिवळं रेशन कार्ड असणारं, त्यानंतर तुमचं अंत्योदय किंवा तुमचं प्राधान्य कुटुंब यातील जे काही कार्ड होती त्या कार्डला धान्य मिळतं, शासनाकडून रेशन दिलं जात होतं. अशा लोकांची जी यादी आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा यादी जी 2013-14 मध्ये जी काय डिक्लेअर झाली असेल, 11, 12, 13, 14 म्हणजे काय तयार झालेली यादी असेल, त्या यादीनुसार जे कार्ड होतं त्याला तुम्ही गोल्डन कार्ड सुद्धा म्हणता. हे दवाखान्यासाठी वापरलं जातं. एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगेन, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल. एक शासकीय भाषा मी तर वापरत नाही, त्यामुळं जर चुकून काय शासकीय भाषेतले थोडे शब्द इकडे तिकडे झाले तर प्रशासनाने समजून घ्यावं. कारण लोकांना सांगताना कसं होतं, आपण जे शासन निर्णय काढता किंवा जे आपले परिपत्रक असतात इंग्लिशमध्ये असतात, त्यामुळे त्या गरीब लोकांना काय कळत नाही त्या संदर्भातलं. म्हणून मी त्यांना एक्सप्लेन करताना थोडंसं त्यांच्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे जर काही शासकीय भाषेचा थोडाफार इथं काही चूक झाली असेल तर त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो आणि आपण समजून घ्यावं. जनजागृती करायसाठी लोकांच्या भाषेमध्येच लोकांना समजेल असं सांगावं लागतं. तर जे गोल्डन कार्ड आहे त्याला गोल्डन कार्ड लोक म्हणतात की त्यामध्ये 5 लाख रुपये दवाखान्यासाठी मिळणार आहेत कुटुंबाला. तर त्यासाठी बरेच जण प्रयत्न करतात. बरेच जणांच्या घरामध्ये विविध प्रकारचे पेशंट्स असतात, ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार झालेले असतात, त्यांना उपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे जो आर्थिक त्यांची सक्षम नसतात. परंतु हे कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे. या यादीमध्ये जर नाव असेल, आपण आयुष्यमान भारत या ॲप्लिकेशनमधून ते बघू शकता, आधारच्या माध्यमातून, OTPच्या माध्यमातून. परंतु काही लोकांची नावं त्यामध्ये नसतात, म्हणजे एकही कुटुंबातला व्यक्ती नसतो. तर अशा व्यक्तींना अनेक घटक मी शिबिर मी घेतले त्या शिबिरामध्ये अनेक अडचणी मला समोर आल्या आणि त्या अडचणी आदरणीय पंतप्रधानजी यांच्या समोर मी मांडल्या. ज्या पद्धतीने रेशन कार्ड संदर्भात मी आदरणीय पंतप्रधानजी यांच्याकडे केंद्रीय संबंधित विभागाकडे ज्या पद्धतीने पाठपुरावा केला आणि त्या पद्धतीनेच हा पाठपुरावा केला होता. तर त्या संदर्भात मी आपल्यासमोर आज विशेष करून आलेलो आहे. अतिशय आनंदाचं आणि अतिशय महत्त्वाचा विषय आहे. केंद्र शासनाचं मी हात जोडून त्यांचे आभार व्यक्त करतो की आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी जे आवश्यक आहे त्यासाठी आपण जे प्रोसेस केली, आता काय प्रोसेस केली थोडक्यात माहिती देतो. आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक बेसिक एक प्रायमरी लेवलला मी काय केलं ते तुम्हाला मी या माध्यमातून सांगणार आहे. ह्याच्या टप्प्याटप्प्याने व्हिडिओ तयार केले जातील. योजनेचा फायदा कसा घ्यायचा आहे, त्यासाठी काय क्रायटेरिया आहे दिलेला आहे त्यांनी आपल्याला इथं, त्या संदर्भात तुम्हाला सांगितलं जाईल. अगोदर ह्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता एक पत्र आहे माझ्याजवळ, ते मी पत्र सुद्धा ह्या व्हिडिओच्या शेजारी मी तुम्हाला डिस्प्ले करेन. तर महत्वाचं असं आहे की आपण आदरणीय पंतप्रधानजी यांना एक पत्र दिलं होतं. त्या पत्रामध्ये मी तुम्हाला सांगितलं की जे वंचित घटक आहेत, अशा काही वंचित फॅमिली आहेत की अतिशय गरीब आहेत आणि त्यांना त्यांच्या घरामध्ये जे काही पेशंट असतील किंवा भविष्यात असं होऊ नये, भविष्यात जर त्यांना आरोग्याविषयी काय अडचणी निर्माण झाल्या होऊ शकतं, तर अशा वेळेस त्यांना त्यांच्याकडे पैसे नसल्या कारणाने त्या पेशंटला उपचार न चांगले मिळाल्या कारणाने तो व्यक्ती जगावू शकतो. कुठंतरी त्यांना तो न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्याकडे अनेक कागदाची त्रुटी असतात.
बेसिक कागद त्यांच्याकडे नसतात, आधार कार्ड नसते, रेशन कार्ड नसतं, मतदान नसतं, इतर जाती दाखले नसतात, अनेक अडचणी आहेत. यासाठी सतत मी प्रयत्न करतोय, शिबिरं घेतोय, जेवढं मला प्रयत्न करता येतो मी करतोय. म्हणून ह्या सगळ्या सर्वेतून माझ्या लक्षात आलं की ही योजना प्रॉपर लोकांपर्यंत गेली पाहिजे. त्यासाठीच प्रयत्न केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं गुड न्यूज अशी आहे की आदरणीय पंतप्रधानजी यांनी त्या संदर्भात दखल घेतल्या कारणाने, त्यांच्या कार्यालयाने दखल घेतल्या कारणाने 31/7/2024 म्हणजे गेल्या महिन्याचे, म्हणजे आता जवळजवळ एक 16 दिवस झाले, ह्यामध्ये दखल घेऊन 13/8 म्हणजे 2 दिवसापूर्वी आपल्याला पत्र मिळालं. स्टेट हेल्थ इन्शुरन्स सोसायटी म्हणजे जे आरोग्य विभागाची जी काही सोसायटी आहे जी ही योजना इम्प्लिमेंट करते, कुठली, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना, या योजनेचं नाव आहे. तर त्या संदर्भात आपण जे पत्रव्यवहार केला, त्या पत्रव्यवहारातून काय साध्य झालं हे तुम्हाला मला सांगायचं आहे की जे रेशन कार्ड अपडेट होते पहिले जुने, त्या लोकांना त्या यादीमध्ये त्यांचं नाव आलं, परंतु जे अजून अपडेट नाहीत त्यांच्या यादीमध्ये नाव नाही आलं. तर त्यासाठी त्यांनी खास त्यामध्ये मेसेज दिलेला आहे. त्यांनी असं म्हणलेलं आहे की नेसेसरी कम्युनिकेशन हॅज बीन डन विथ फूड सिव्हिल सप्लाईज अँड कंझ्युमर प्रोटेक्शन डिपार्टमेंट, नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर अँड नॅशनल हेल्थ अथॉरिटी फॉर रिसॉल्विंग ऑल द इश्यूज रिलेटेड टू द रेशन कार्ड अपडेशन विच इज राइज ड्युरिंग क्रिएशन ऑफ द आयुष्यमान कार्ड. म्हणजे अपडेट करण्यासाठी, म्हणजे जी काही रेशन कार्डच्या संबंधित जी काही फूड सिव्हिल सप्लायज अँड कंझ्युमर जी डिपार्टमेंट आहे, त्याचबरोबर नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर, नॅशनल हेल्थ जी अथॉरिटी आहे, या सगळ्यांना सांगितलेलं आहे की आपण ते अपडेट करून घ्या लवकरात लवकर. म्हणजे जुन्या रेशन कार्डनुसार ती यादी तयार आहे, लक्षात घ्या. आता फॉर एक्झाम्पल समजा की जुनं रेशन कार्ड चालू होतं आणि त्या जुन्या रेशन कार्डला जो 12 अंकी नंबर होता तो तिथं फॅमिली आयडी म्हणून दिला जातो, लक्षात घ्या. त्या आयुष्यमान गोल्डन कार्ड तुम्ही म्हणता त्याला. मग त्यावेळेस काय झालं की ते रेशन कार्ड ऑलरेडी बंद झालेलं आहे, टेक्निकली बंद झालेलं होतं ते रेशन कार्ड, त्याचा 12 अंकी नंबर बंद झालेला आहे. आणि नंतर त्या लोकांनी काय केलं की 1-2 महिन्यांनी, दोन वर्षांनी प्रयत्न करून परत त्याला 12 अंकी नंबर दुसरा मिळाला, लक्षात घ्या, रेशन कार्डला. मग काय झालं, ज्यावेळेस तो त्या आयुष्यमान ऍपमध्ये गेला किंवा त्या वेबसाईटला गेला, त्यावेळेस ती कार्ड आहे का नाही आपलं नाव ही चेक केलं त्या यादीमध्ये, त्या गोल्डन कार्ड तुम्ही म्हणता, लोक म्हणतात त्यामध्ये चेक केल्यानंतर त्यांचं नाव आलं त्यामध्ये. परंतु त्या गोल्डन कार्डला 2 नंबर फॅमिली आयडी म्हणून दिला जात होता, तो जुन्या रेशन कार्डचा 12 अंकी नंबर होता. म्हणजे जो रेशन कार्डचा 12 अंकी नंबर बंद झालेला आहे आणि त्याला आता नवीन रेशन कार्डचा नंबर मिळालेला होता. मग ज्यावेळेस तुम्ही ह्या काय अशा अडचणी होत्या, ह्याचा डाटा जो होता तो जुना डाटा घेतला जात होता. नवीन डाटा जर असता तर हे नवीन रेशन कार्डला जी 12 अंकी नंबर मिळालेला आहे, धान्य चालू झालेला आहे, त्या 12 अंकी नंबरला त्यानुसार ते काय झालं असतं, त्यात फॅमिली आयडी येणं अपेक्षित होतं, तसं होत नाही. म्हणजे हा नवीन डाटा अजून सुद्धा त्यांच्याकडे घेतला जात नाही त्या आयुष्यमान कार्डसाठी. म्हणून तो घेण्यासाठी आपण प्रयत्न करावा असं आपण आदरणीय पंतप्रधान यांना रिक्वेस्ट केली होती, विनंती केली होती. आणि महत्वाचं म्हणजे आदरणीय पंतप्रधान यांच्या कार्यालयाकडून जे आपलं स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं जे डिपार्टमेंट आहे हेल्थ, स्टेट हेल्थ जे आहे, त्या विभागाला त्यांनी फॉरवर्ड केल्यानंतर त्यांनी तात्काळ दखल घेऊन लगेच त्यांनी त्यामध्ये अपडेशन करायला लावलं. आणि सगळ्यात महत्वाचं, ही अपडेशन जे होणं अपेक्षित होतं ते झालेलं आहे. त्याच बाबतीत तुम्हाला गुड न्यूज द्यायची आहे की ह्याचबरोबर ह्या गोल्डन कार्डसाठी कुठलाही वंचित घटक ह्याच्यापासून कुठल्याही कारणामुळं विलंब राहणार नाही, वंचित राहणार नाही, अशा पद्धतीचं आपल्याला स्टेट हेल्थ सोसायटीकडून आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सांगण्यात आलेलं आहे किंवा पत्रामध्ये नमूद आहे. आणि त्याला जी क्रायटेरिया आहे तो पण त्यांनी दिलेला आहे, कशा पद्धतीने तुम्ही करू शकता, हे नसेल तर ते नसेल तर हे, अशा पद्धतीचं सगळं सांगितलेलं आहे. ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेनच. आता ह्या अपडेशनमुळं रेशन कार्ड अपडेशन महत्वाचं आहे. रेशन कार्डला तो फॅमिली आयडी, म्हणजे तुमच्या रेशन कार्डचा जो 12 अंकी नंबर आहे तो त्या आयुष्यमान, म्हणजे तुम्ही त्याला गोल्डन कार्ड म्हणतात, त्याला तो अटॅचमेंट होतो. हे सगळं अपडेशन होणं गरजेचं आहे मग सांगितल्या पद्धतीनं. म्हणून अपडेशनसाठी त्यांनी पुढे फॉरवर्ड केलं. आणि गुड न्यूज म्हणजे रेशन कार्डचं ऍप अपडेशन झालेलं आहे. आता तुम्हाला त्या ऍपच्या माध्यमातूनच घर बसल्या ते ऍप तुम्ही घेतलं की ते ऍप तुम्ही डाउनलोड केलं तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये की त्यामध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला त्या आधारला जो OTP मोबाईल लिंक आहे त्या मोबाईलला तुमचा OTP येणार.
फक्त अट अशी आहे की तुम्हाला धान्य चालू असलं पाहिजे, ऑलरेडी तुमच्याकडे 12 अंकी नंबर असला पाहिजे, ही महत्वाचं आहे. मग धान्य चालू असणाऱ्या व्यक्तीमध्ये हे फायद्याचं काय ते सांगतो. म्हणजे धान्य चालू असणाऱ्या व्यक्तीसाठी फायद्याचं काय सांगतो. तर सगळ्यात महत्वाचं आहे की त्याला 12 अंकी नंबर आहे, तर त्याच्या कार्डमध्ये तो जाणार त्या ॲपमध्ये, आणि त्या ॲपमध्ये गेल्यानंतर तिथं तुमचं रेशन कार्डचं सगळं डिटेल्स तुम्हाला बघायला मिळणार. तुमच्या फॅमिली मेंबर्स म्हणजे सदस्यांची यादी बघायला मिळणार. त्या यादीमध्ये तुम्हाला ज्या एखाद्या समजा मय झाला असेल तर त्या व्यक्तीचं नाव तिथे डिलीट करायचं ऑप्शन असणार. डिलीट म्हणलं की ती नाव तिथून कमी होणार. किंवा समजा तुमच्या घरामध्ये एखादी सून आली असेल, तिथे ऍड मेंबर ऑप्शन आहे, त्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्ही त्या आधार कार्ड त्यांचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही ते ऍड करू शकता. किंवा लहान बाळ आहे, जन्म झालेलं बाळ आहे, त्यांचं तुम्हाला त्या कार्डमध्ये रेशन कार्डमध्ये नाव ऍड करायचं असेल तर ते ऍड फॅमिलीमध्ये टाका. त्यांचे कागदपत्र जे ती सांगतील तिथे अपलोड करा, तिथं ते ऍड होणार आहे. अशा पद्धतीने सगळं केलेलं आहे. त्याचबरोबर डिजिटल प्रिंट, जे तुम्हाला डिजिटल प्रिंट मिळते साईन केलेली, ऑलरेडी साईन केलेली असते अधिकाऱ्यांची संबंधित, ती प्रिंट तुम्ही त्या ॲपच्या माध्यमातून प्रिंट काढू शकता. म्हणजे ज्या लोकांना ऑलरेडी धान्य मिळतं त्या लोकांना फॅमिलीमध्ये ऍड करण्यासाठी अपडेशन आलेलं आहे. आता हळूहळू त्यामध्ये नवीन ॲप्लिकेशन सुद्धा अपडेशन होईल, अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे. म्हणजे अतिशय सोपं, म्हणजे जे एजंट लोक आहेत तिथे लोकांना लुटलं जातं 5,000-10,000 रुपये, ते टोटली बंद होणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपण जी लढाई होती आपली ती सक्सेसली आपण फॉलोअप केलेली आहे, आणि त्या फॉलोअपला यश मिळालेलं आहे. म्हणून ही दुसरी आनंदाची बातमी की तुम्ही त्या ॲपचं नाव तुम्हाला मी सांगतो, मेरा रेशन 2.0. मेरा रेशन 2.0 हे ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये. तुमचा आधार नंबर टाका आणि कॅप्चा टाका, OTP सेंड होईल तुमच्या आधार लिंक मोबाईलला, आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला त्या पद्धतीनं काय काय फंक्शन दिलेत, टोटल 6 फंक्शन त्यामध्ये त्या तुम्ही बघू शकता. त्यासाठी व्हिडिओ आज मी घेतलेला नाही, सांगतोय तुम्हाला. ओके, 2 गोष्टी झाल्या. पहिलं, जे गोल्डन कार्ड आहे 5 लाखाचं, त्या 5 लाखामध्ये तुम्ही नसताल आणि तुम्ही गरीब असाल, वंचित असाल, तर तुम्हाला त्यामध्ये ऍड करण्याची प्रक्रिया ह्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधानांनी यांनी स्टेट गव्हर्नमेंटला आपल्या सांगितलेलं आहे. त्यानुसार स्टेट हेल्थ जी सोसायटी आहे आपली, त्या सोसायटीच्या माध्यमातून गव्हर्नमेंटची हे आपल्याला त्यांनी गाईडलाईन्स फॉर द प्रोग्राम, त्यांनी गाईडलाईन्स आपल्याला दिलेल्या आहेत. त्या आपण त्याचं पेज दिलेलं आहे, गाईडलाईनचे टोटली पेज दिलेले आहेत आपल्याला त्यांनी. हे सगळ्या गाईडलाईन्स वगैरे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. म्हणजे आता कुठलाही व्यक्ती कुठल्याही आजारामुळं किंवा कुठलाही अपघात झाला तर त्यावेळेस त्याला पैशाची गरज असते, त्यांच्याकडे पैसा नसल्यामुळं बऱ्याच अडचणी येतात. तर हे 5 लाख त्या फॅमिलीसाठी वर्षासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि त्यासाठी शिबिराच्या माध्यमातून मला जे अडचणी आल्या त्या मी आदरणीय पंतप्रधान यांच्याकडे मांडल्या, आणि विशेष म्हणजे आदरणीय पंतप्रधानांनी तात्काळ दखल घेतल्यामुळं त्यांचं पुन्हा एकदा मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो. आणि ही चळवळ जी आहे, लक्षात घ्या, हा व्हिडिओ फक्त माझ्यापुरता किंवा ठराविक लोकांसाठी नाही, संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना सांगतो की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आपलं डिपार्टमेंट आहे ते इंटिग्रेटेड करतं. कशाला इंटिग्रेटेड करतं, तर हे गोल्डन कार्ड आहे, म्हणजे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना ही एकत्र केलेली आहे, इम्प्लिमेंट एकत्र केलेलं आहे, एकत्र काम करत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी विषय आहे, लक्षात घ्या. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यापाड्यातील प्रत्येक घरातील व्यक्ती जो वंचित आहे, खरंच त्याला गरज आहे, अशा लोकांना गोल्डन कार्ड मिळवून देण्याचं काम, त्या योजनेत बसवण्याचं काम, आणि हे काम हे माझ्या माध्यमातून मी सुरू केलेलं आहे. ही चळवळ आहे. ह्या चळवळीमध्ये अनेक जिल्ह्यामधून तालुक्यामधून लोकांनी एक सहभागी व्हावं, कारण एक समिती स्थापन करण्याचा माझा एक उद्देश आहे. त्या समितीमध्ये आपण सहभागी व्हावं. त्याच्या अगोदर मी समिती बऱ्याच तयार केल्या, परंतु एक इकॉनॉमिकल जी आर्थिक अडचण माझ्याजवळ आहे, कारण मी काही जास्त मोठा माणूस नाही, तर त्यासाठी इकॉनॉमिकल आपल्याला थोडंसं अडचण निर्माण होते सगळं करत असताना. त्यामुळं प्रत्येकाने ह्यासाठी सहकार्य करणं अपेक्षित आहे या चळवळीसाठी. त्यामुळे आपल्याला समिती करून त्या माध्यमातून आपल्याला ही चळवळ पुढे न्यायची आहे. एक की ही जी गोल्ड कार्ड ज्या सुरू आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, लोकांपर्यंत पोहोचावं लागणार आहे. एकटा मी सगळ्यापर्यंत पोहोचू शकत नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चळवळ आपल्याला जनजागृतीच्या माध्यमातून पुढे न्यायची आहे. आणि लोकांना काय नसल्यावर काय होतं, आता तुम्हाला डेमो स्वरूपात दाखवतो या पहिल्या योजनेचा. आता त्यांनी काय म्हणलेलं आहे की एक डेमो तुम्हाला दाखवतो. उदाहरणार्थ बघा, आता एक बेनिफिशरी ब्रॉट
ओनली फोटो ऑफ कॉपी ऑफ द रेशन कार्ड, नो ओरिजिनल कार्ड अवेलेबल. समजा ओरिजिनल कार्ड हरवले, काय झालं, पण त्याकडे फोटो आहे, झेरॉक्स आहे, मग काय. तर बऱ्याच ठिकाणी झेरॉक्स असले घेत नव्हती, मी त्या टाळाटाळ करायची. योजनेमध्ये बऱ्याच ठिकाणी अडचणी येत होत्या. पण त्यांनी सांगितलं की तुम्ही तसं असेल तर त्यांनी काय म्हटलं बा, अ सर्टिफिकेट फ्रॉम द कन्सर्न तलाठी और तालुका सिव्हिल सप्लायर ऑफिसर, द ओरिजिनल कार्ड वॉज इश्यू टू द बेनिफिशरी. मग त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, जर तुमच्याकडे ओरिजिनल नसेल तर झेरॉक्स असेल तर तुम्ही तलाट्याकडून ते अप्रूव्ह करून घेऊ शकता, किंवा तहसीलदार, पुरवठा तहसील कार्यालय म्हणजे पुरवठा निरीक्षक असतात किंवा पुरवठा अधिकारी असेल त्यांच्याकडून तुम्ही एक पत्र तयार करून ते देऊ शकता, त्याबरोबर काही अडचण येणार नाही. असे 12 पॉईंट्स आहेत. म्हणजे मी 12 प्रश्न तयार केले होते, त्या 12 प्रश्नांचं त्यांनी तो सांगितलेला आहे काय केलं पाहिजे. ते सगळं मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये सांगेन. आणि ही चळवळ आपण चालू करू. समिती स्थापन करणार आहे मी, समितीची लवकरच अनाउन्समेंट करेन. प्रत्येक जिल्ह्यातून आपल्याला, तालुक्यातून, गावातून ते आपल्याला काय चळवळ मोठी करावं लागणार आहे, आपल्याला स्पीड द्यावं लागणार आहे. एक यासाठी. 2, रेशन कार्डचं अपडेशन झाल्या कारणाने विषय असा झालेला आहे की आपण जे आता रेशन कार्डचं चळवळ चालू केली होती त्याला केंद्र सरकारकडून अतिशय चांगल्या पद्धतीनं मेरा रेशन 2.0 ॲप तयार केलेलं आहे 2-3 दिवसापूर्वीच. लक्षात घ्या, आपलं पत्र आपल्याला मिळाल्यापासून चालू झालेलं आहे. तर ते अपडेशन झालेलं असल्या कारणाने ते अपडेशन सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला हेल्पलाईन घालावं लागणार नाही. ते ॲपचं बघा कसं आहे, तुम्ही ओपन करा. 2, तिसरं मला तुम्हाला सांगायचं आहे की आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे आपले सरकार पोर्टल जे आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं, तर त्यामध्ये तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरती, वेबसाईटवरती, तुम्ही तुमच्या कॅम्प्युटरवरती, लॅपटॉपवरती तुम्ही स्वतःच जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, जे जे काय तहसील कार्यालयामध्ये माय सेवेतनं, त्या सेतू कार्यालयातनं तुम्हाला जे मिळतात ना, ते सगळे तुम्ही स्वतः काढू शकता. हे पहिल्यापासूनच आहे, लक्षात घ्या. आणि आता पूर्णपणे सगळ्या डिपार्टमेंटकडून माहिती घेतल्यानंतर आपल्याला अशी माहिती सांगण्यात आलेली आहे की आपले सरकार सेवा केंद्रामध्ये हे तुम्ही स्वतः करू शकता. जातीचा दाखला, तुमच्याकडे जी कागद आहेत ते तुम्ही माय सेवेत देणार आहात, तुमच्याकडून जास्तीचे पैसे घेतले जातात, तर त्यांची जी फी असेल, साधारण जाती दाखला 70-75 रुपये असेल तर ते ऑनलाईन तुम्ही करू शकता. इथे QR कोड येतो, तुम्ही फोन पे, पेटीएम, गुगल प्ले ह्या माध्यमातून, नेट बँकिंग माध्यमातून तुम्ही ते काय करू शकता, पैसे तुम्ही स्वतः भरू शकता, त्याची फी असेल ती, आणि तुम्ही ते काढून तुमचे दाखले घेऊ शकता. सगळे दाखले आहेत, सगळ्या प्रकारचे दाखले त्यात आहेत. तर त्यासाठी सेपरेट व्हिडिओ मी करणार. आता फक्त तिन्हीचं बेसिक्स मी तुम्हाला सांगतोय. आयुष्यमान भारत लोकांच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे. लोकांच्या एकदा तुमच्यापाशी ती कार्ड आलं तर तुम्ही शुअर झाला ना, म्हणजे तुमच्या डोक्याला टेन्शन असतं की एखादा आपल्या घरामध्ये वयस्कर माणसं आहेत, एखादं लहान बाळ आहे, एखादं हे आहे, काय होऊ शकतं, म्हणजे आपण शुअर झालो की आपल्याला 5 लाखाचा इन्शुरन्स आहे. त्यामुळे आपला एक कॉन्फिडन्स वाढू शकतो, आपलं कामामध्ये लक्ष लागू शकतं. त्यासाठी हे महत्त्वाचं असतं. दुसरी गोष्ट, अन्न, रेशन महत्त्वाचं आहे. ते रेशन कार्डसाठी, रेशन कार्डवर बऱ्याच योजना असतात, घरकुल असतं, बऱ्याच स्कीम तुम्हाला रेशन कार्ड लागतं, त्यासाठी ती महत्त्वाचं आहे. त्याचे हेडपट घालावं लागतात. एजंट लुटतात, 5 लाख 10 म्हणजे 5,000 10,000 रुपये तुमच्याकडे घेतात रेशन कार्ड. ते कमी झालं, ते पैसे तुमचे वाचणार आहेत आणि प्रॉपर तुम्हाला पाहिजे तो बदल तुम्ही करू शकता. तिसरी गोष्ट महत्त्वाची काय की दाखले काढण्यासाठी भरमसाठ पैसे घेतले जातात. ही माझी चळवळ होती, लक्षात घ्या. मला माहिती आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये चळवळ मी चालू केली पहिल्यापासून, सगळ्याला माहिती आहे माझ्या. आणि ह्याच्यामुळं तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईलवर काढू शकता. ते कसं काढलं जाईल तर ह्या टप्प्याटप्प्याने, आयुष्यमानचं टप्प्याटप्प्याने दुसरं एक व्हिडिओ सेपरेट करणार आहे. त्यानंतर रेशन कार्डचा व्हिडिओ सेपरेट करणार आहे, कसं तुम्ही ॲप्लिकेशन भरायचं, कसं डिलीट करायचं, कसं ॲड करायचं. आणि तिसरा, ह्या योजनांचे कसे कसे तुम्ही स्वतः काढू शकता. जे शिकलेले मुलं आहेत त्यांनी थोडं लक्ष घाला, मोबाईलचा वापर करायला शिका. तुम्ही स्वतः करा, मी सांगायची गरज नाही, मी तुम्हाला सांगितले. आता तुम्ही बघा, तिथे वेबसाईटला जावा, ॲपमध्ये जावा, सगळं तुम्ही करा. तुम्ही 4 लोकांना मदत करा, 4 लोकांचे अर्ज भरा, त्यांच्या मोबाईलवरून 70 रुपये तुम्ही कसे फी भरून करा, तुमच्या मोबाईलवरून करा. त्यासाठी तुम्ही 150 रुपये घ्या, त्यांचे अर्ज भरून द्या तुमच्या मोबाईलवरती. 50 रुपये ते तुम्हाला देऊ शकते सहकुशीने. हो, हे आपल्या ह्या मुलांनी फॉर्म भरलेला आहे, जाऊ द्या 50 रुपये. 10 मुलांचे 10 जणांचे तुम्ही ऍप्लिकेशन भरले तर 50 ते 500 रुपये तुम्हाला मिळून जातात. 50 रुपये देतात लोक.
चौकशीने. एक बेरोजगार आहे तर त्यातनं मागून येऊ शकतो. मी भरमसाठ पैसे जे घेतले जातात 2,000 5,000 हे बंद होतील, गरिबांचे पैसे वाचतील. या सगळ्यासाठी लोक चळवळ आपल्याला निर्माण करायची आणि सगळ्यांनी ह्यात आलं पाहिजे. म्हणून लोकांना जी गुड न्यूज मला द्यायची होती तीच होती की 5 लाखाचा विमासाठी जे काय अडचणी येत होत्या त्या आदरणीय पंतप्रधानांच्या कार्याकडून सॉल्व्ह केलेल्या आहेत. आणि काय काय अडचणी होत्या आणि त्यावर काय करता येतं तर त्यांनी ते आपल्याला एक्सप्लेन करून दिलेलं आहे. ते पुढच्या एका सेपरेट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन, तिथे या माध्यमातून तुम्हाला मी सांगतो. असंच लोकांसाठी मी सतत प्रयत्न करत राहणार आहे आणि करतही आहे. गेले 2020 पासून ह्या चळवळीमध्ये आहे. आज 2024 आहे, आज 4 वर्ष झाली. ह्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये आदरणीय पंतप्रधान यांच्या कार्यालयाकडून अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं जातं. त्यासाठी मी अजून एकदा आदरणीय पंतप्रधानजी यांचं आणि आदरणीय पंतप्रधान कार्यालयाचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि ज्या ज्या विभागांनी तात्काळ दखल घेतल्यामुळे त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक इथं आभार व्यक्त करतो. तर माझा व्हॉट्सअप नंबर घ्या आणि ज्या ज्या जिल्ह्यातून लोक मला पाहत असतील त्या त्या जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावातून मला व्हॉट्सअप करा की सर आम्ही काम करायला तयार आहे. तर आपण सगळी एकत्र येऊन काम करू. त्या माझ्या व्हॉट्सअप नंबरला आपण मेसेज करा की तुमचं गाव, तुमचं पूर्ण नाव, गाव, पत्ता, तालुका, जिल्हा टाका, तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या, तुम्ही काय करता माहिती द्या आणि त्यानंतर मग आपण ठरवूया की तुम्हाला कशा पद्धतीने आपली टीम तयार करायची आणि करूया आपण. या 3 गोष्टीसाठी जर प्रयत्न करूया. बेसिक महत्वाची हेच आहे, लक्षात घ्या. करूया आपण. त्याचबरोबर मतदान ओळखपत्र सुद्धा तुम्ही स्वतः ॲप घेऊन तुम्ही ते करू शकता. केंद्र सरकारने ते सुद्धा डिजिटल केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही आधार कार्ड सुद्धा अपडेशन काही गोष्टी करू शकता. या सगळ्या गोष्टीविषयी हळूहळू जनजागृती करत शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपलं उद्देश आहे. त्यासाठी एकटा मी करू शकत नाही. तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक समिती आपल्याला तयार करावी लागणार आहे. समिती तयार करण्याचं काम आपण काल 15 ऑगस्ट पासून, जे आपलं स्वातंत्र्य दिनापासूनच आम्ही चालू केलेलं आहे. आणि पहिली समिती मी माझ्या नातेपुते शहर, जे तालुका माहेश्वर, जिल्हा सोलापूरमधून येतं, तिथे मी समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीच्या माध्यमातून आता आम्ही नातेपुते शहरातील काम चालू केलेलं आहे. त्याचबरोबर आता तालुक्यासाठी आम्ही समिती प्रत्येक ठिकाणी तयारी करू, मोठ्या मोठ्या शहरामध्ये, खेड्यापाड्यामध्ये, त्यानंतर जिल्हा लेवलची करू. अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली लोक चळवळ लोकांपर्यंत पोहोचवणं अपेक्षित आहे आणि पोचली पाहिजे. ह्याला कालावधी भरपूर जाणार आहे, तो आपण करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा व्हॉट्सअप नंबर घ्या 9403874885. 9403874885 व्हॉट्सअप नंबरला आपण व्हॉट्सअप करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.